मित्रांनो नमस्कार। यावर्षी जेमतेम झालेल्या पावसावर पाणवठे भरलेत, विहिरींना पाणी उतरलं। मात्र ऐन पावसाळ्यात पावसाने अधिकची ओढ दिल्याने व उन्हाचा कहर यामुळे पाणी फाकत गेले आणि पाणवठ्यांसह विहिरी सध्या कोरड्या ठाक पडल्या आहेत। त्यामुळे माणसालाही नव्हे तर चोचींना देखील धान्याचा कण तसेच पाण्याचा थेंब राहिलेला नाही। रानोमाळ चिवचिवाट करणारी पाखरं चोचीला चारा पाणी नसल्याने झाडाच्या निवाऱ्याला गप्पगार येऊन बसल्याचे चित्र सध्या रानोमाळ शिवारी येत आहे। माणूस धान्य विकत घेऊ शकतो, मात्र पाखरांनी काय करावे यावर उपाय काढायचा या उद्देशाने आमच्या जिल्हा परिषद भांगदर शाळेत विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही शिक्षकांनी 10हून अधिक झाडांना पाण्याच्या बाटल्या टांगलेल्या आहेत। पाखरे परिसरातून दाणे टिपतात आणि शाळेच्या आवारातील या झाडांना लावलेल्या बाटल्यांमध्ये पाणी पितात। या बाटल्यात शाळेतील मुले दररोज पाणी टाकतात, पाणी भरतात। या उपक्रमामुळे उन्हाच्या भर दुपारी चिटपाखरेही दिसत नसलेल्या जंगलातील चिमण्या पाहता पाहता शालेय आवारातील झाडांना लावलेल्या या बाटल्यांमधील पाणी पिण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून शाळेजवळ गर्दी करू लागल्या आहेत। या उपक्रमामुळे शालेय आवारात पाखरांचा चिवचिवाट आता रोजच ऐकू येऊ लागला आहे। म्हणतात ना, ज्याने चोच दिली तोच चारा पाणीही देतो। कैसा असाच प्रत्यय आमच्या शाळेतील आम्हा शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कामातून दिसून आला आहे। माणसांसाठी सर्वच काम करतात, पण मुक्या जीवांसाठी अगदी बोटावर मोजणारी माणसं काम करताना दिसतात। आमच्या शाळेत या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर भूतदयेचा आदर्श असा पाठ कोरला जाणार आहे। यामुळे आमच्या शाळेने निस्वार्थ भावनेने हे छोटेसे काम हाती घेत विद्यार्थ्यांना संस्कारित केले आहे। म्हणून मित्रो, आपण सर्वांना आम्ही नम्र आवाहन करतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून कडक ऊन पडत आहे। परिसरात कुठेही पाण्याचे स्रोत राहिलेले नाहीत। त्यामुळे अन्न पाण्याविना पक्ष्यांची उपासमार होऊ नये यासाठी आपल्या शाळांवर तसेच घराजवळ, गॅलरीत, खिडकीत अथवा गच्चीवर मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेली भांडी ठेवा। धान्य असलेले पक्षीमेस ठेवा। पक्षी वाचवण्यासाठी आपण प्रत्यक्ष जरी काम करत नसलो तरी मात्र हे छोटेसे आपले प्रयत्न देखील त्याच तोडीचे असणार आहेत यात शंका नाही। धन्यवाद।